नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। भाज्याला काही सुचत नसेल तर आज बनवूया फुटाण्याची भाजी। मटणाच्या भाजीला मागे टाकेल अशी ही फुटाण्याची भाजी होते। एक वाटी ही फुटाणे घेतलेले आहे। फुटाण्याची वरची साल काढून घ्यायची आहे। साफ करून घेतलेले फुटाण्याला टाकलेले मिक्सर जार मध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे फुटाण्याला ग्राइंड करून घेतलेला आहे। घ्यायचं एका बाउल मध्ये। टाकूया चवीप्रमाणे मीठ, हळद, थोडीशी लाल मिरची पावडर, एक पिंच गरम मसाला, जिरं, हिरवी कोथिंबीर। तर याला करायचंय मिक्स। आपण बेसनाची तर भाजी नेहमीच बनवतो, पण तुम्ही एक वेळेस फुटाण्याची भाजी बनवून बघा। बेसनापेक्षा फुटाण्याची भाजी एकदम भारी लागते। तर इथे मी एक जाळी घेतलेली आहे। याला तेल लावून घेऊया, किंवा याला चाळणीमध्ये पण बनवू शकता। स्टीमर असलं स्टीमर मध्ये पण बनवू शकता। कढाईमध्ये खाली गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर जाळी ठेवलेली आहे। आणि जाळीवर आपल्याला असे छोट्या छोट्या वड्या बनवून ठेवायच्या आहेत स्टीम करण्यासाठी। 5 ते 7 मिनिट याला स्टीम करून घ्यायचं आहे। या वड्या स्टीम होतात तोपर्यंत मसाला बनवून घेऊ। तर मसाला बनवण्यासाठी घेतलेली आहे एक हिरवी मिरची। तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। थोडेसे काजू, 1 चमच धने, 1 चमच जिरे, लसूण, अद्रक। ग्रेव्हीला घट्ट होण्यासाठी मसाल्यामध्ये पण फुटाणे टाकायचे आहेत। तर 1 चमच फुटाणे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मसाला ग्राइंड केलेला आहे। 5 ते 7 मिनिट झालेले स्टीम करून। बघा छान स्टीम झालेले आहेत। आणि असे हे फुटाणे पहिलेच भाजलेले असतात, तर जास्त स्टीम करण्याची पण गरज नाहीये। गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये टाकायचे 2 चमच तेल। तेल गरम झाल्याच्या नंतर टाकायचे अर्धा चमच मोहरी, कढीपत्ता, टाकायचा हा ग्राइंड केलेला मसाला। काही पावडर मसाले टाकूया। तर इथे अर्धा चमच काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे कलर साठी, कारण ही तिखट नसते। अर्धा चमच गरम मसाला, हळद। 2-3 मिनिट छान परतून घेऊया। मसाला छान परतला आहे, तेल पण रिलीज झालेला आहे। 1 चमच टाकायचा आहे दही, किंवा टोमॅटो प्युरी पण टाकू शकता। दह्याला लवकर चालवायचं आहे, नाहीतर दही मसाल्यामध्ये फाटू शकते। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। मसाला छान शिजलेला आहे। आता टाकायचे याच्यामध्ये ह्या वड्या। वड्याला करायचं मिक्स मसाल्यामध्ये। तर जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी टाकू शकता। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ बराबरच टाका, कारण वड्यामध्ये मीठ टाकलं होतं। हिरवी कोथिंबीर, कव्हर करून 2 ते 3 मिनिट शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिट झालेले। बघा खूप छान भाजी झालेली आहे आणि एकदम वर तर्री आलेली आहे। एक वेळेस अशा पद्धतीने फुटाण्याची भाजी बनवली तर असं वाटणारच नाही की फुटाण्याची भाजी आहे। भाजी सर्व करण्यासाठी तयार आहे। घेऊया सर्विंग डिश मध्ये। गार्निशिंग साठी टाकूया थोडीशी वरून हिरवी कोथिंबीर। तर ही फुटाण्याची भाजी कशी वाटली कमेंट मध्ये जरूर सांगा, आणि रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।